हॅलो नमस्कार। हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपल्याला बघायचं आहे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पहिल्या 3 महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे, त्या गोष्टी समजून घेणं खूप आवश्यक आहे। ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्या टाळल्या तर प्रेग्नन्सी ही सुलभ होऊ शकते। त्यासाठी कोणत्या गोष्टी टाळायच्या हे समजून घेणं तितकंच आवश्यक आहे। ह्या 7 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला टाळायच्या आहेत। पहिली म्हणजे तुम्हाला जास्त वजन उचलायचं नाही। जास्त वजन उचलणं टाळा। प्रेग्नन्सीमध्ये वजन जर उचललं तर ॲबॉर्शन होण्याचा धोका वाढतो, तुम्हाला स्पॉटिंग होऊ शकतं, त्यामुळे वजन उचलायचं नाही। त्यानंतर गोष्ट जी आहे तुम्हाला टाळायची आहे ती म्हणजे जास्त व्यायाम करणे टाळा। तुम्ही जर व्यायाम करत असाल, योगाभ्यास करत असाल तर तज्ञांच्या सल्ल्यानेच करा, जास्त व्यायाम करू नका। जास्त व्यायाम करणं सुद्धा धोकादायक ठरू शकतं। त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे जागरण करू नका। विनाकारण जागरण करू नका। पुरेशी झोप घ्या। 7 ते 8 तास झोप तुम्हाला मिळायलाच पाहिजे आणि दुपारी अर्धा 1 तास आराम हा झालाच पाहिजे। त्यानंतर काळजी करणं टाळा, तणाव टाळा, वादविवाद होऊ देऊ नका, मन शांत ठेवा। मन शांत असणं सुद्धा बाळाच्या वाढीसाठी खूप गरजेचं आहे। त्यानंतर धूम्रपान टाळा, काही जणींना सवय असते ती टाळली पाहिजे। त्यानंतर डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलेच औषधं घ्या, मनाने औषधं घेऊ नका। डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वागा। डॉक्टर जे सांगतील ते तुम्ही ऐकलं पाहिजे, त्यानुसार ट्रीटमेंट घेतली पाहिजे, व्यवस्थित फॉलोअप ठेवलं पाहिजे। त्यानंतर पहिल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पहिल्या 3 महिन्यामध्ये शरीर संबंध हा टाळलाच पाहिजे। जर पहिली काही हिस्ट्री असेल ॲबॉर्शनची तर जाणीवपूर्वक हा संबंध टाळलाच पाहिजे किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना याबद्दल विचारलं पाहिजे। तर ह्या गोष्टी जर तुम्ही 7 गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर तुमची प्रेग्नन्सी ही चांगली होईल, तुमच्या बाळाची वाढ चांगली होईल, कुठलाही धोका न होता तुमचे 9 महिने पूर्ण होतील। तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।